सन्मान महाराष्ट्र, नातं महाराष्ट्राचं, देणं मराठीचं. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिरांचे आयोजन मौजे पोथरे येथे ग्रामपंचायत अंतर्गत 17 दिवसांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विषयी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अनिल मुंगे यांचे व्याख्यान पार पडले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बापूसाहेब साळुंखे, हांडे साहेब, पल्लवी निकम, सरपंच अंकुश शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, मुख्याध्यापक गुरव सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक प्रमोद शेटे, प्राध्यापक प्रदीप मोहिते, प्राध्यापक अनंत शेळके, प्राध्यापक सुधीर मुळीक, प्राध्यापक एल. बी. पाटील, प्राध्यापक विजया गायकवाड इत्यादी सह विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर, लाईक करायला विसरू नका। सोबतच सन्मान महाराष्ट्र YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। गाडगे बाबाने सांगितलं देव कुठं बघायचा, माणसात बघायचा। आहे मुलामध्ये बघा, आपल्या आईमध्ये बघा, विद्यार्थ्यांमध्ये बघा, गुरुमध्ये बघा, आपल्या शिक्षकामध्ये बघा, आहे ना देव। देव नाही कोण म्हणतं, तुमच्या निसर्गामध्ये बघा। सावता माळेने कुठे सांगितलं देव? फुलात, पानात, विहिरीमध्ये, मोडा। तुम्हाला माहिती का? अभंग माहिती सावता माळेला? कांदामुळं भाजी आहे का? अभ्यासाला टीवायची कुठं होतं पूर्वी, बीएच्या वेळेस होतं मराठी विषयाला। कांदामुळं भाजी अवघी बेटाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा वीर दोरी अवघी व्यापली पंढरी। बरोबर आहे का नाही? त्यावेळेस सांगितलं सावता माळी, संत तुकारामांनी सांगितले अभंगामधून देव। संत तुकारामांचे अभंग तुम्हाला सांगतो, इतके चांगले चांगले अभंग तुम्ही अंधश्रद्धावरचे त्या काळात त्यांनी सुरुवात केली। बघा आता अंधश्रद्धेचं काम म्हणजे आपण करत नाही, आता आपण सुरुवात नाही कुणी केलेली, त्या काळी संतांनी सुरुवात केली। अंधश्रद्धा म्हणजे काय? नाकांच्या हानू माफी हानू काठी, माहिती आहे का? अंगाशी लावणी राख दिवसा ढवळ्या करती पाप, ऐकलंय का आपण? नाही निर्मळ जीवन काय करेल साबण, ऐकलंय का आपण? तुकारामाचे अभंग। गाढव शृंगारील्या पुढे काही केले नवे गोडे, गाढवाला किती नटवलं थटवलं, काय बी केलं, जायला टाकली तर काय होतंय? ते गाढव होतंय। गोड आहे का? नाही। तसं त्या ह्याच्यानुसार त्यांनी अभंग रचना केली। विकेल तिथे विका माती नाव ठेवले बुका, म्हणजे त्यावेळेस काय सांगा तुक्याचे अभंग। तुम्हाला सांगतो तुकारामाचे अभंग कुठं टाकले, कुठं टाकले कुणाला माहिती हो? तुकारामाचे अभंग, अभंग तुकारामाचे कुठं काय केलं, काय केलं? नष्ट करायचा प्रयत्न केला, काय केलं? इंद्रायणी नदीत टाकली, आठवतंय का? असं सांगितलं जाते, बरोबर आहे का? ते काय झाले अभंग तरंगले असे सांगितले जातं। तुकारामाचे अभंग त्यावेळेस संत तुकारामाचे अभंग इतके 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 पाठ होते, लोकांना हित बसवले होते। कुठं? लोकांच्या हित होते। त्यावेळेस अशिक्षित होते लोक, तरी बी डोक्यात होते। त्यावेळेस जरी ते तुकारामाचे अभंग नष्ट केले तरी हित राहिले। मग त्यावेळेस ते नष्ट करताना गंगेत तरले नाहीत, ते लोक गंगेने तारले होते त्यावेळेस, बरोबर आहे? एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याला त्यावेळेस सांगितलं जातं तुकारामाचं अशा पद्धतीने। यानंतर मित्रांनो, हॅलो लक्ष द्या इकडं।